अध्यक्ष महोदय, मी एका महत्त्वाच्या विषयावरती या ठिकाणी बोलू इच्छिते। आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होणार आहे आणि त्या संदर्भामधली जी मतदार यादी आहे त्याचं प्रारूप जे होतं ते 6 नोव्हेंबरला होणार होतं। नंतर ते पुढे जाऊन 14 नोव्हेंबर आणि पुढे जाऊन आता ते 20 नोव्हेंबरला झालेलं आहे। जवळपास 1.25 कोटी लोकांची त्या मतदार यादीमध्ये नाव आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत आणि त्यासाठी 7 दिवस दिले होते। मग आम्ही मागणी केल्यानंतर ते 15 दिवस करण्यात आले। आपल्या माध्यमातून मला सांगणं हे पण महत्त्वाचं आहे की या मतदार यादीमध्ये जवळपास 11,01,505 जे आहेत ते त्या ठिकाणी दुबार वोटांची संख्या आहे। खरं तर प्रत्येक आपण बघितलं इलेक्शनमध्ये 3 महिन्यामध्ये मतदार यादी जाहीर केली गेली पाहिजे, परंतु मागच्या वर्षाच्या ऑक्टोबर 2024ला ती यादी जी होती ती मागची यादी जी आहे ती जाहीर केली होती आणि त्यामुळे ही दुबार जे मतदान आहे याच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठी समस्या ही आहे की इलेक्शनच्या दिवशी या सगळ्यांना जे त्या ठिकाणी आहे ते शपथपत्र द्यायचे आणि शपथपत्र अध्यक्ष महोदय महत्त्वाचा मुद्दा म्हणून मांडते। मांग महत्व का मुद्दा इसलिए बोल रही हूँ की दुबार जे मतदार आहेत यांना त्या दिवशी इलेक्शनच्या दिवशी शपथपत्र द्यायचं आहे। त्याच्यामुळे समस्या अशी होणार आहे की मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी रांगा लागतील आणि 227 वॉर्डमध्ये जे आहे ते जवळपास 1000 संभाव्य लोक असतील जे लाईनमध्ये उभे राहतील। त्याचा परिणाम मतदारमध्ये होणार आहे हे माझं एक सांगणं आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की 2017ला जे आहे ते आमच्याकडे शेवटचं मुंबई महानगरपालिकेचं श्री राजेश वर्मा जी त्याच्यामध्ये जवळपास जर बघितलं अध्यक्ष महोदय एकच लाइन शेवटची लाइन आखिरी लाइन बोलना चाहती हूँ आखिरी लाइन बोलना चाहती हूँ कि 9 साल से हमारे इलेक्शन नहीं हुए तो हमारी बाउंड्रीज भी चेंज नहीं हुई है, लेकिन एक मतदार संघ से दूसरे मतदार संघ में 10,000 जो वोट शिफ्ट हुए उसके ऊपर भी ध्यान दिया जाए और मेरा इतना एक रिक्वेस्ट है कि यह मतदार यादी मधल्या त्रुटी ज्या आहेत त्या लवकरात लवकर सुधारल्या जातील।